नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या 40 ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या. दुपारी 12च्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी या कक्षाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचं प्रधान सचिव नवीन सोना, कार्यकेंद्राचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर चव्हाण यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली आहे. तसेच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्याचे निर्देशही दिलेत. पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतलाय. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात 40 गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीनं एअरलिफ्ट करून काढावे लागेल असं संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यानुसार नाशिकवरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधलाय. भारतीय हवामान विभागाने पुढील 5 दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. गेल्या 24 तासात सचेत ॲपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे 35 कोटी मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टर चव्हाण यांनी दिली आहे. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या हालचालींना वेग आलाय, तर दुसरीकडे या विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी समस्त भूमिपुत्रांची मागणी असून तसा ठराव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवलाय. मात्र हा ठराव पाठवून देखील नाव देण्याबाबत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून व विमानतळाला नाव द्यावे ही मागणी करत समस्त भूमिपुत्रांच्या वतीने भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई अशा कार रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. लोकनेते दिबा पाटील यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. तसेच त्यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं अशी सर्व जनतेची मागणी आहे. त्या संदर्भात राज्य पातळीवरचे सर्व ठराव आणि प्रक्रिया पूर्ण होऊन सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. येत्या काही दिवसात सदरचे विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र नामकरणासंदर्भात शासकीय स्तरावर फार हालचाली दिसत नाही. मात्र केंद्रात काहीच हालचाली दिसत नाहीये. त्यामुळे दिबांना मानवंदना देण्यासाठी व सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही कार रॅली काढण्यात आली आहे आणि हा ट्रेलर आहे. ज्यावेळी समस्त भूमिपुत्र लाखोंनी रस्त्यावर उतरेल तेव्हा खरी ताकद दिसेल असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलाय. भिवंडी मानकोलीपासून नवी मुंबई विमानतळ ते जासई अशी रॅली निघाली असताना नवी मुंबईत अनेक ठिकाणी या रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खरं म्हटलं तर शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा जो स्थानिक भूमिपुत्रांचा प्रतिसाद आपण पाहता, जी राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांविषयी आदर, सन्मान आणि आमच्या मनात असलेला त्यांचा अभिमान आपण पाहत असाल आणि म्हणूनच ह्या विमानतळाला कुठल्याही परिस्थितीत स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं आणि तो आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे आणि तो आमचा अधिकार आम्ही मिळवणार. काय वाटतं सरकारला यावेळी जागेल? नक्की. खास करून हे आजची रॅली संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे, केंद्रीय मंत्री महोदयांची भेट घेणार आहे. खास करून मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की तुम्ही जो मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, मग आमची मागणी त्यासमोर काहीच नाही. तर तुम्ही आमची मागणी मान्य करा, आमचा प्रश्न सोडवा, अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहे आणि मग केंद्रात करणार. 30 तारीखला उद्घाटन होणार आहे.
त्या संदर्भात काय सांगणार? कसं आता शेवटच्या राहिलं उद्घाटन होणारच नाही. जर नोटिफिकेशन नाही निघालं, दिवा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उद्घाटन होणार नाही. हा आमचा ट्रेलर आहे. तुम्ही लाखोच्या संख्येने लोक पाहाल. मग उद्या धावपट्टीवर उतरायला लागलं तरी चालेल, ही लक्षात ठेवा. आगरी बांधव पेटू 100% आगरी कोळी बांधव हा क्षत्रिय समाज आहे, हे तुम्हाला माहीत असेल. आणि आमच्या न्याय हक्कासाठी आहे ना, आमचा संघर्ष, आमचे विलेख होते तुम्ही पाहाल. फक्त तो नोटिफिकेशन काढावं ही आमची मागणी आहे. तो आमचा सन्मान आहे आणि आम्ही तुमचे ऋणी राहू. तर तुम्ही आमचा हक्क दिला म्हणून, पण नाही दिला तर मग आम्ही आमचा हक्क घेणार. एकनाथ शिंदे देखील सांगितलं होतं की दिवा पाटलांचं नाव द्यावं. सरकारने ठोस पावलं उचलून येत नाहीये. बघू ना, आता एकदा विनंती करू ना. 2 दिवसानंतर मी स्वतः जाणार आहे ना, विनंती करणार आहे. जर 7 दिवस अगोदर नोटिफिकेशन नाही निघालं तर पूर्ण विमानतळाला घेराव घालून धावपट्टीवर सुद्धा आम्ही जाऊ. तर बघा तर तुम्ही, फक्त आणखी किती शहीद पाहिजे असेल ना ठेवू. दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केले. गेल्या 12 वर्षापासून बंद असलेल्या 2 जलकुंभांचे श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध नोंदवलाय आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधले. लवकरात लवकर पाणी प्रश्न न सुटल्यास शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेना ठाकरे गटानं दिलाय. दिवा शहरातील बेतवडे येथे 12 वर्षापूर्वी बांधलेले 2 जलकुंभ आज तागायत बंद आहेत. यामुळे शहरातील अनेक भागात असमान पाणी वितरण होते. शिवाय अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत असते. याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय. महिला पदाधिकाऱ्यांच्या पुढाकार घेत जलकुंभाचे श्राद्ध घालण्यात आलं, तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवलाय. यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. जर या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता तर ते कशाला बांधले आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करणार असे सवाल त्यांनी केले. हे आंदोलन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुभाष भोईर आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय. महिला जिल्हा संपर्क प्रमुख मृणाल यज्ञेश्वरी, महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर राणे यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाची योजना आखण्यात आली. या आंदोलनात दिवा शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिषेक ठाकूर, तेजस पोरजी, मारुती पडळकर, प्रियंका सावंत, स्मिता जाधव तसेच उज्ज्वला पाटील, शनिदास पाटील यांचा समावेश होता. या व्यतिरिक्त विभाग प्रमुख, महिला विभाग संघटिका, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आदी महिला पुरुष पदाधिकारी यांनी या आंदोलनात मोलाचं योगदान दिलंय. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे. गेल्या 12 वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत, मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही थेंब पाणी मिळत नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे. आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे. कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे. नागरिक कर भरतात, पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे. या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या जलकुंभात जे अधिकारी आहेत, प्रशासनाचे अधिकारी आहेत, ठेकेदारी आहेत, जे काही नगरसेवक आहेत, त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे, हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे. तर या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे. आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, आंदोलन केले आहेत, मात्र प्रशासन या जलकुंभाची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. कुठेतरी अधिकाऱ्यांचे हात या जलकुंभात माखलेले आहे. आणि हे जलकुंभ गेल्या अनेक वर्षापासून उभे आहेत. मात्र या जलकुंभाचं स्मारक झाले, आता श्राद्धही घातले, तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की कुठेतरी जाग घेऊन या जलकुंभातून दिवा शहराला पाणी मिळेल अशी त्यांनी सोय करून दिली पाहिजे. असू शकतं, माहिती नाही. इथे जे पालिका प्रशासनाचे कर्मचारी आहेत ते दिवस रात्री जलकुंभाच्या इथे काय करतात ते माहिती नाही. पण प्रशासनाने कुठेतरी याची गंभीरतेने पावलं उचलावी. स्थानिक नगरसेवकांचं काय म्हणणं, ते पाठपुरावा करतात की नाही?
नगरसेवकांनी दिव्याचा विकास करतात म्हणून सांगितलं, पण हे सांगाडा उभा करून दिव्याचा विकास झालाय का हे मला तरी माहिती नाही. दिव्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, नागरिकांच्या सोयी आहेत त्या लक्षात घेऊन इथले माजी नगरसेवक आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांनी दिव्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. जर जलकुंभातून पाणीच मिळत नसेल तर हे जलकुंभाचं सांगाडा उभा केलं कशासाठी? अनेक वर्ष दिवेकरांचा प्रश्न, पाण्याचा हा प्रश्न कधी सुटणार? माझ्या माहितीप्रमाणे तर गेल्या 5 वर्ष तरी हा दिव्याचा प्रश्न सुटणार नाही, कारण तर तसे ठोस उपाययोजना यांनी केलेली नाहीत. आणि प्रशासन अधिकारी जे नगरसेवक आहेत त्याच्यात या अभ्यासू व्यक्ती पाहिजेत जेणेकरून दिव्याचा विकास घडवतील, दिव्याचा विकास झाला पाहिजे. या दृष्टीकरून जनतेने आता जरी पुढच्या याच्यात निवडणुका महानगरपालिकेच्या येतील त्यांनी विकास करतील असे नगरसेवक निवडून द्यावे. दिवेकरात मोठ्या प्रमाणात जे बांधकाम होतं त्याला पाणी पोचतं, पण दिवेकरांना नागरिकांना पाणी भेटत नाही. दिव्यात सत्ताधारी आहे ते बांधकामाच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे आणि बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी मिळतं, मात्र जे कर भरतात त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तसेच माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांनी भव्य पावसाळी क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलंय. शनिवार आणि रविवार असे 2 दिवस चालणाऱ्या या पावसाळी क्रीडा महोत्सवात सुमारे 3000 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. मुंब्रा परिसरातील मुलांना क्रीडा गुणांची आवड जोपासता यावी या उद्देशातून मर्जिया पठाण यांनी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलंय. शनिवारी सकाळी घासवाला कंपाऊंड मैदान या ठिकाणी पावसाळी क्रीडा महोत्सवाचं शानदार उद्घाटन करण्यात आलंय. धावण्याची शर्यत, गोणी शर्यत, आर्म रेसलिंग, कबड्डी, खो खो, लंगडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. या स्पर्धेत सुमारे 3000 क्रीडापटूंनी सहभाग घेतलाय. विशेष म्हणजे प्रकाशझोतात झालेल्या कबड्डी आणि खो खो स्पर्धेच्या वेळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दरम्यान मुंब्रा कौसानी परिसरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये क्रीडा गुण आहेत, मात्र संधी अभावी या गुणांचं चीज होत नाही. तसेच मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनही मिळत नसल्याने मुलांचं आयुष्य मोबाईल फोनमध्ये बंदिस्त होत आहे. त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी आपण हा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध भागातील आणि विविध वयोगटातील मुलांना आपले क्रीडागुण दाखवण्याची संधी मिळत आहे, असं मर्जिया शानू पठाण यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले. मागील 3 वर्षापासून आम्ही रेनी स्पोर्ट्स, मुंब्रा कौसा रेनी स्पोर्ट्स आयोजित करत आहे आणि हा आमचा 3रा वर्ष आहे. मुंब्रा कौसाचे मोर दॅन 3000 स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि प्रकारचे स्पोर्ट्स आहे आपले स्पोर्ट्स सीझन मध्ये. म्हणजे रेसिंग, इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहेत आणि टीम स्पोर्ट्स पण आहेत. टीम स्पोर्ट्स मध्ये खूप चांगली पद्धतीने टीम स्पोर्ट्स होत आहे. म्हणजे स्टुडंट्स खूप चांगली पद्धतीने आणि खूप एक्साइटेड होऊन पार्टिसिपेट करत आहेत. आम्हाला बघायला भेटते की स्टुडंट्स लोकांना स्पोर्ट्सची किती इच्छा आहे आणि अशा स्पोर्ट्स आयोजित करण्याचा आमच्या जे आयडिया आहे असं आहे की आम्हाला मुलांना जरा घरातून बाहेर जाऊन तुम्ही खेळा, मट्टीमध्ये खेळा, फोन जरा साईडला ठेवून कशा स्पोर्ट्सचं वातावरण राहतात तशा तुम्ही जाऊन जरा बघा. कारण मुंब्रामध्ये जेवढी स्कूल्स आहेत त्यांच्याकडे एवढे मोठे ग्राउंड नाहीये टाइम टू टाइम स्पोर्ट्स ठेवण्यासाठी. मग आम्ही दरवर्ष अशा 2 दिवसाच्या स्पोर्ट्स आयोजित करत आहे. इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहे. 6 इयर्स पासून म्हणजे 6 वर्षापासून 18 आणि 21 वर्षापर्यंत पण लोक पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे रेसिंग, पोटॅटो रेस, लेमन स्पून, सॅक रेस, स्लो सायकलिंग, म्युझिकल चेअर. आणि टीम स्पोर्ट्स आहे टग ऑफ वॉर, कबड्डी. आता कबड्डीचं खूप चांगलं कबड्डीचा गेम आता सुरू होणार आहे. 32 टीम्सनी पार्टिसिपेट केला आहे आणि सर्वात चांगलं आपल्याला बघायला भेटतोय जेव्हा मुलींची जी टीम आहे आता कशी चांगली पद्धतीने मुली तुम्ही बघा कबड्डी खेळणार आहे
खूप चांगलं आपल्याला एक पिक्चर बघायला भेटते, जशा मुली आता आपल्याला बघायला भेटेल कधी चांगली पद्धतीने मुलींच्या मॅच होईल कबड्डीचा. पाऊस पण पडत आहे. आता जरा संध्याकाळी पाऊस चालू झाली आहे. सकाळपासून पाऊस नव्हती, पण आता संध्याकाळी पाऊस झाली आहे. तसं नाही, हे फक्त आम्ही काय प्रोफेशनल्स नाही, ऑलिम्पिक्स नाही आयोजित करत आहे, फक्त मुलांसाठी आहे की बाबा बाहेर जावा, तुम्ही खेळा, बाहेर जाऊन जरा स्पोर्ट्स बघा, एक डिफरंट एक्सपोजर साठी आपण अशा स्पोर्ट्स ठेवत आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.